नमस्कार. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात. आता तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी नक्की कळेल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय म्हणताय? मोबाईल स्क्रोल करता करता असा एखादा व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघितलाय ना? अहो, आता आपल्या सर्वांचा दिवसातला कितीतरी वेळ स्क्रोलिंग मध्ये जातोय, खरंय ना? पण काय करणार, हा मोबाईल हे तंत्रज्ञान आता आपली चौथी महत्त्वाची गरज झाल्याने आपण ते टाळू शकत नाही. पण हो, स्क्रोलिंग वेळ मात्र नक्की कमी करू शकतो. हे सगळं सांगायचं कारण तुमच्या लक्षात आलंय का? नाही म्हणजे आजकाल आपण सगळेच कुठले ना कुठले डे साजरे करतच असतो, पण फारसा गाजावाजा न होता साजरा होतो तो आहे 23 एप्रिलचा जागतिक पुस्तक दिन. बघा ना, आहे ना चांगली आनंदाची बातमी? पण आत्ताच्या केवळ 30 सेकंदाच्या आपल्या टाइम स्पॅनच्या या काळात आपण शेवटचं एक संपूर्ण पुस्तक सलग कधी वाचलं होतं, आठवतंय का? अहो, मला सुद्धा नाही आठवत. अर्थात याला अपवाद आहेतच. हातातलं पुस्तक पूर्ण वाचूनच खाली ठेवणारे वाचक आजूबाजूला आहेत. त्या वाचकांना सलाम. मात्र पुस्तकांना मित्र करण्याचा हाच तो दिवस आणि हाच तो क्षण. जगण्याच्या धावपळीत वाचाल तर वाचाल हे कृतीत आणण्यासाठी आपल्या रोजच्या सवयीत हळूहळू बदल करूया. कारण पुस्तकं आपल्याला थांबायला, विचार करायला, स्वतःला समजून घ्यायला शिकवतात. म्हणूनच पुस्तक दिन हा एखाद्या सणासारखा साजरा व्हायला हवा. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं असा प्रश्न जगाच्या रंगभूमीवर नेणाऱ्या विल्यम शेक्सपियरचा जन्मदिवस 23 एप्रिल. प्रतिभेचं अमरत्व प्राप्त झालेल्या शेक्सपियरला अवघं 50 वर्षांचं आयुष्य लाभलं. लेखनानं मिळालेलं या अमरत्वाचा मृत्यूही 23 एप्रिलच असावा हा केवढा मोठा दैव दुर्मिळ असणार. शेक्सपियरच्या स्मरणार्थ तसेच जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल हा दिवस पुस्तक दिन म्हणून घोषित केला. या वर्षीचा जागतिक पुस्तक दिन राष्ट्रीय वाचन वर्ष म्हणून साजरा होत आहे आणि त्यांचं घोषवाक्य आहे पूर्णपणे सहभागी व्हा, गो ऑल इन. म्हणूनच आमच्या बहावा समूहाने पुस्तक दिनाच्या या आनंदात पूर्णपणे सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. यामध्ये नवनवे विषय घेऊन आम्ही आपल्या समोर येणारच आहोत. तेव्हा असंच बरंच काही अनुभवण्यासाठी ऐकायला तयार राहा. आहात ना तुम्ही भाग्यवान? तेव्हा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्टे ट्यून विथ विशाखा आणि